आपण पाहताय महाधुरळा. गोकुळ सोबत गोकुल. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जाण्याबरोबरच घेण्यालाही प्रचंड वेग आलेला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात या उलाढालीनं आता अधिक वेग आल्यामुळे राजकारण हळूहळू तापू लागलेलं आहे. जशा जशा या निवडणुका जवळ येतील तशा तशा या फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार हे नक्की आहे, किंवा या पक्षातून त्या पक्षात जाण्याच्या एकूण हालचाली सुद्धा वाढणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. हेच ते अरुण डोंगळे ज्यांनी गोकुळच्या सत्ताकारणाचं सूत्रच बदललं. गेले अनेक वर्षे जे महाविकास आघाडी आणि महायुती इथं एकत्र होती, पण अरुण डोंगळे यांनी महायुतीचाच चेअरमन व्हावा अशी मागणी केली आणि आपण चेअरमन पदाचा राजीनामा देण्याचा नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचलं आणि संपूर्ण राजकारण राज्य पातळीपर्यंत गाजलं. हे राजकारण गाजवणाऱ्या अरुण डोंगळे यांनी आता आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा ह्या हालचाली सुरू होत्या की विशिष्ट महायुतीचाच गोकुळचा चेअरमन व्हावा, किंवा त्यांनी जेव्हा हा नकार दिला होता की मी राजीनामा देणार नाही, या सगळ्या हालचालीत आणखीन एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे अरुण डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळ पोहोचलेले होते. त्यामुळे त्यांचे आणि दोघांचे एकदम चांगले संबंध निर्माण झाले. हे संबंध एवढे झाले की अरुण डोंगळे यांनी एक दिवस निर्णय घेतला की आपण शिवसेनेत जायचं. शिवसेनेत कधी प्रवेश होणार, कुठे होणार, या संदर्भातल्या हालचाली वाढल्या होत्या. त्यामुळं अरुण डोंगळे शिवसेनेत जाणार अशा बातम्याही तेव्हा प्रसिद्ध झाल्या आणि त्याला त्यांनी नकारही दिला नव्हता. त्यामुळे याचा अर्थच अरुण डोंगळे शिवसेनेत जाणार हा औपचारिकता राहिली होती. पण त्यानंतर आणखी काही घडामोडी अशा घडल्या, त्यामुळे आता तो निर्णय मागे पडल्यात जमाय. अरुण डोंगळे अनेक वर्षे अजित पवार गटात, राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे जवळचे म्हणून ते प्रसिद्ध आहेत, कारण विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत ते होते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर जे आता पालकमंत्री आहेत त्यांच्या सोबत होते. त्यामुळं ते शिवसेना शिंदे गटात जाण्याची चर्चा होती. आता मात्र या चर्चेला त्यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिलेला आहे. त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे सध्या राष्ट्रवादीत आहेत, राष्ट्रवादीत पदाधिकारी आहेत आणि ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्याची जोरदार तयारी करत आहेत. मुलाच्या एकूण करिअर आता अतिशय महत्वाचं आहे, कारण जिल्हा परिषद हे त्यांचं आता करिअर जवळजवळ निश्चित झालेलं आहे. याच जिल्हा परिषदेची निवडणूक ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं लढवणार आहेत. यामुळं गेल्या काही दिवसात ही काय चर्चा झाली की मुलाच्या करिअरच्या दृष्टीनं आपण राष्ट्रवादीत राहणंच आवश्यक आहे, हे लक्षात आल्यामुळं आता अरुण डोंगळे यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहण्याचा. त्यामुळे आता शिंदे गटात जाण्याच्या मध्यंतरी ज्या काही हालचाली झाल्या आहेत, या हालचालींना आता पूर्णपणे पूर्णविराम मिळालेला आहे. त्यामुळे अरुण डोंगळे यांचा अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतच एकूण पुढचं राजकारण करणार. पुढच्या राजकारणात काही झालं तरी आता त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे हे आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इच्छुक असल्यामुळे त्यांचं करिअर तिथं सुरू होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या दृष्टीनं ही अतिशय महत्वाची बातमी आहे. आणखीन एक महत्वाची म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील आता राष्ट्रवादी सोबत आहेत, पण अजूनही अधिकृत ते प्रवेश त्यांनी केलेला नाही. आता अधिकृत प्रवेश या महिन्यातच त्यांचाही होण्यास शक्यता आहे. राहुल पाटील जे पी.एन. पाटील यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा 25 ऑगस्टला
राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. याच वेळी AY पाटील यांचा प्रवेश होईल. म्हणजे 3 महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादीच्या दृष्टीनं आहेत. एक, अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतलाय. दुसरा, AY पाटील हे राष्ट्रवादीत अधिकृत येतील. आणि तिसरा, राहुल पाटील हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील आणि करवीर तालुक्यात या पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीनं 3 अतिशय महत्वाच्या या घटना आहेत. अजूनही अशाच राजकीय घटना घडणार आहेत. याची आपल्याला आताच माहिती हवी असेल, आधी माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.